अपहरण झालेल्या लहान मुलीची सुटका करण्यात आली आहे. या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी सरकारने योग्य ती आणि उद्यापासून शाळेत बाबांसोबतच जायचं. मी घ्यायला येईपर्यंत गेटच्या बाहेर यायचं नाही. टीचर जवळच बसून राहायचं. अगं आई पण असं का सांगितलं ना? काय ऐकायचं नाहीये माझं. नाहीतर शाळेत जायला तुला रिक्षा लावून देते बघ. आणि रिक्षात मी पण येत जाईल. बाहेर अजिबात खेळायला जायचं नाही. गप्पा घरात बसायचं. टेन्शनच नको. अगं का रागवतेस तिला? लहान आहे ती अजून. अहो आई बघितलं ना बाहेर काय चालू आहे? काय झालं तर? काही नाही होणार तिला. त्याला काय करायचं ते? आजी आई अशी का होते? त्याला कुठलंच बंधन नाही. मग मला का? मी का सुरक्षित नाही? अगं बाळा तसं नाही. मी तुला एक गोष्ट सांगू? हो. रंभ नावाचं असू आणि जलविहार करणारी महिषा म्हणजेच म्हैस यांच्या संगमातून महिषासूर नावाचा अत्यंत क्रूर असुर जन्माला आला. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि एक वरदान प्राप्त केलं. आता त्याला कोणी हरवू शकत नव्हतं. या तामसी राक्षसानं स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात हाहाकार माजवला होता. मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तेजातून आणि ऊर्जेतून त्यांची शक्ती असलेली एक देवी प्रकट झाली. तिचं नाव काय होतं माहितीये? काय? दुर्गा. त्या निर्दयी महिषासुराचा निपात माझ्या हातून होणार. ब्रह्मदेवाच्या वरदानाचा जर गैरवापर केला त्या महिषासुराच्या पापाचा घडा बनला आहे. देवी, परंतु लक्षात असू दे, हा महिषासूर मायावी राक्षस आहे. ज्याचं धड महिषेचं आणि शरीर राक्षसाचं आहे. तो अत्यंत क्रूर आणि बलाढ्य आहे. देवराज निश्चिंत व्हा. महिषासुर आणि त्यांची सेना नष्ट केल्याशिवाय ही दुर्गा शांत होणार नाही. एका बाजूला अख्खी राक्षस सेना आणि एका बाजूला आई दुर्गा. मग काय झालं? मग काय मोठ्या युद्धाची तयारी सुरू झाली. तुझा अहंकारच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार. हो युद्धाला तयार. तेव्हा तेव्हा दुर्गा प्रकट होईल. आई मग एवढं सगळं घडतंय तर दुर्गा कुठे आहे? आपल्या प्रत्येकीच्या आत एक दुर्गा आहे. आता कुठल्याही परिस्थितीत रडायचं नाही तर लढायचं. आपला म्हणून राहायचं नाही. गरज पडली तर दुर्जनांचा नाश करायला हाती शस्त्र घ्यायचं. दुसऱ्यांची दृष्टी बदलायची असेल तर आधी आपला दृष्टिकोन बदलायला हवा.
हवं. तू फक्त स्त्री नाहीस तर नारायणी आहेस, सरस्वती आहेस आणि दुर्गा सुद्धा आहेस. बाळा बाळा ए बाळा तर खूप बाळा छान नाटक आपल्याला पाहायला मिळालं ए बाळा तर जय भवानी मित्र मंडळ तुझ्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक ए बाळा! 100 रुपयाचं पारितोषिक सुदेशजी तरपुडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक रोहनजी तरपुडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अल्पेशजी तरपुडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असं तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक जात आहे ते या बाल कलाकारांना त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ लागतं. ते खूप नवरात्रमध्ये दुर्गेची शक्तीचा प्रदर्शन आपल्याला इथे करून दाखवलं त्या बाल कलाकारांसाठी